कालच्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा कदापिही घेतला जाणार नाही, काही झालं तरी. कारण काय तर इथून तिथून जी सगळी उतरंड आहे शिक्षण क्षेत्रातली, ती BJPच्या कार्यकर्त्यांची आहे आणि ती मोडून काढावयाची नाही. यासाठी धर्मेंद्र प्रधानांना कोणत्याही स्थितीत राजीनामा देऊ द्यायचा नाही. ते तसेच राहतील. विद्यार्थ्यांचं आंदोलन वाटेल त्या पद्धतीने कसं मोडता येईल याचा विचार BJP करतं. एक लक्षात घ्या, या कॉकरोच पार्टीचा जन्म मुळात ज्या जजच्या वक्तव्याने झाला. तरुण पोरं सुशिक्षित बेकार हे झुळासारखे असतात आणि शेवटी आंदोलन छेडलं गेलं. आंदोलन छेडल्यानंतर जो काही त्यांच्या मागणीचा रोख होता, धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा द्यावा, नीट परीक्षेची व्यवस्था व्यवस्थित करावी, त्या मागण्या तर दूरच, पण त्यावर लाठी हल्ला केला गेला. लाठ्यांना खिळे ठोकलेले, अशा लाठ्यांनी हल्ला केला गेला. गुंडांनी या विद्यार्थ्यांवर हल्ला केला. पोलिसांच्या वेशात, वास्तविक पोलीस म्हटल्यानंतर त्याची नेमप्लेट वगैरे किंवा बिल्ला हे असायला हवं, तेही नव्हतं, असं व्हिडिओवरून लक्षात येतं. एका मुलीची छाती दाबतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एका मुलीची कपडे फाडताना व्हिडिओ व्हायरल होतोय. एका मुलीच्या मागच्या भागात दंडा खुपसताना व्हिडिओ व्हायरल होतोय. असे सगळे अत्याचार होत आहेत. एवढंच नाही तर 1.5 किलोमीटर परिसरामध्ये इंटरनेट सेवा बंद केली गेली, मिलिटरी पाचारण केली गेली, सगळे जवान पाचारण केले गेलेत, सगळीकडे बॅरिकेड्स लावले गेलेत. तिथले पाणी, अन्न या सुविधा सगळ्या दुकानं बंद करण्यात आलीत. म्हणजे विद्यार्थ्यांना जेवढा त्रास देता येईल तेवढा दिला गेला. अश्रूचे नळकांडे फोडले गेले. एवढंच नाही तर त्यांच्यावर तो विशिष्ट प्रकारच्या बंदुकीने गोळीबार करायचा तोही करण्यात आला. बऱ्याच जणांच्या अंगात शर्रे घुसलेत किंवा जाळले गेलेत. आणि त्यानंतर एवढं सगळं होऊनही हे पोलिसांनी किंवा यंत्रणेने केलेलं नाही, असा सूर उमटतो. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी पूर्ण शांततामय मार्गाने आंदोलन छेडलं. शांततामय मार्गाने ते तिथे बसलेत. त्यांना उचकवण्याचं, चिडवण्याचं काम या पोलिसांनी, या गुंडांनी केलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री, पंतप्रधान असं म्हणतात की यामध्ये पाकिस्तानचा हात आहे, यामध्ये बाहेरच्या शक्तींनी शिरकाव केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी तोडफोड केली किंवा दगडफेक केली, हे दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांनीच एक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल केला, जो पोलीस स्वतःच्या गाडीचे मागची काच फोडतो आहे. तिथे भंगार गाड्या येऊन लावून दिल्यात. तिथे दगडांच्या ट्रक उभ्या केल्यात, म्हणजे जेणेकरून विद्यार्थी चिडतील आणि दगडफेक यांनी केली असं सांगता येईल. म्हणजे विद्यार्थ्यांना बदनाम करण्यासाठी जे जे करता येईल ते सरकारने केलं आहे. आजपर्यंत इतिहास आहे की तरुण पाहिजे ते करू शकतात. महात्मा गांधींच्या शांततामय मार्गाने यांनी शांततेने आंदोलन सुरू केले. त्यांना चिडवण्याचं काम सरकार करत आहे. बरं, हे तरुण सगळे कॉकरोच आहेत हे ज्या जजने सांगितलं, त्या जजला जेव्हा वकिलांनी पुन्हा अपील केलं की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांवर अत्याचार होतोय, अन्याय होतोय, त्यावेळेला त्याच जजने पुन्हा उत्तर द्यावं की माझा वेळ तुम्ही वाया घालू नका, तुमचा वेळ वाया घालू नका, ते व्हिडिओ पाहण्याची मला आवश्यकता नाही किंवा मी ते पाहणार नाही. हे काय सुचवतं? एक तर दीपकीविषयी असूया आहे किंवा तरुण पोरांविषयी असूया आहे,
का दीपिकेच्या जातीविषयी असो आहे? जजच्या मनात काय आहे? जजच्या खुर्चीत बसल्यानंतर मागच्या घटना लगेच विसरून न्यायदानासाठी तत्पर राहणं हे जजचं कर्तव्य आहे. त्यामध्ये काय होतंय नेमकं? अशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे. हे बंद व्हायला हवं. सगळ्या जनतेने पाहिलंय. विद्यार्थ्यांवर खूप अमानुष असा अत्याचार अन्याय केला गेला आहे. त्यांची मागणी मान्य करा अगर नको करा, पण त्यांना अशा पद्धतीने छळणं, युवकांना त्यांचं आयुष्य बर्बाद करणं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं, महिलांवर अत्याचार करणं हे भारतीय संस्कृतीला न शोभणारं असंच आहे. हिंदू धर्म हे तर कधी शिकवतच नाही. जिवंत माणसांवर अत्याचार करा, मेलेले मुर्दे समजून त्यांच्यावर तशा पद्धतीने तुम्ही अत्याचार केले आहेत. आणि प्रत्येकजण याला पाठिंबा देतोय. सगळे राजकीय पक्ष तर सोडा, पण कलाकार, लेखक, सामान्य जनता, शेतकरी, कामगार सगळ्यांचा या विद्यार्थ्यांना पाठिंबा मिळतोय. कारण प्रत्येकाने त्यांचा केलेला छळ आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. आणि ही नांदी अत्यंत वाईट आहे. पक्षाने खरं तर एवढं सगळं झाल्यानंतर पक्षाने सगळ्यांचेच राजीनामे देऊन सत्ता सोडली पाहिजे. आणि ते चिवटपणे कोणत्याही गोष्टीला तयार नाहीत. धर्मेंद्र प्रधानचा साधा राजीनामा घ्यायला तयार नाहीत, तर ते सत्ता सोडण्यासाठी अजिबात तयार नाहीत. आणि नेमकं हेच भारताची भविष्याला कलाटणी देणारं ठरणारं आहे. नमस्कार, मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी, अभ्यासिका, कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 84 46 43 22 18. नमस्कार. विचार करा, वेळ गेलेली नाही.